काँग्रेसचं लाहोर अधिवेशन भरवण्यात आलं आणि तिथे पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आली. बघा, जेव्हा आयर्विनने सांगितलं की आम्ही जे आहे ते फक्त तिथे डॉमिनंट स्टेटसच देणार आहोत आणि फक्त त्याच्यावर टाइमलाईन देखील नव्हती, तर त्याचाच एक धागा धरून इथे ऑक्टोबर 1929 ला ही घोषणा करण्यात आली. डिसेंबर 1929 मध्ये काँग्रेसचं लाहोर या ठिकाणी अधिवेशन भरवण्यात आलं व त्याचं नेतृत्व जवाहरलाल नेहरू यांनी केलं. तिथे पूर्ण स्वराज्य काँग्रेसने हे अधिकृत त्यांचं ध्येय त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं. पूर्ण स्वराज्य म्हणजे डॉमिनंट स्टेटसचा तिथे अस्वीकार करण्यात आला. त्याऐवजी पूर्ण स्वराज्य पाहिजे असं काँग्रेसच्या माध्यमातून सांगण्यात आलं. सविनय कायदेभंग चळवळ चालू केली जाईल. CWCला कर न भरण्याचा चळवळ सुरू करण्याचे अधिकार देण्यात आले. काँग्रेस वर्किंग कमिटीला जे आहे ते सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली गेली पाहिजे असं देखील सांगण्यात आलं. आणि 26 जानेवारी 1930 ला पहिला स्वराज्य दिन साजरा करण्यात आला. 26 जानेवारी 1930 ला जो आहे तो पहिला स्वराज्य दिन साजरा करण्यात आला. येस, बघा, मग त्याकरता 31 डिसेंबर 1929 ची रात्र जी होती, त्या रात्री मध्यरात्री रावी नदीच्या काठी नेहरूंनी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणांमध्ये स्वातंत्र्याचा नवीन तिरंगा ध्वज फडकवला आणि पूर्ण स्वराज्य हे काँग्रेसचं ध्येय स्वीकारलं त्या ठिकाणी. 26 जानेवारी 1930 ला स्वातंत्र्याची शपथ देखील घेतली गेली. अविभाज्य अधिकार स्वातंत्र्य मिळवणे हा भारतीयांचा ठीक आहे, बघूया त्याच्यावर काही वर्कआउट करता येतं झेरॉक्ससाठी. अविभाज्य अधिकार स्वातंत्र्य मिळवणे हा भारतीयांचा अविभाज्य अधिकार आहे हे सांगण्यात आलं. आर्थिक लाभ, उच्च कर, ग्रामीण उद्योगांचा ऱ्हास आणि चलनातील फेरफारीमुळे भारतीयांचे कंबरडे मोडले आहे असं देखील त्यातून तिथे प्रतिपादन करण्यात आलं. आणि राजकीय नाश केलेला आहे ब्रिटिशांनी भारतीयांचा, त्यासाठी जी ती प्रतिज्ञा घेण्यात आली आणि सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. बघा, गांधीजींच्या 11 मागण्या ज्या आहेत त्या लॉर्ड आयर्विन समोर ठेवण्यात आल्या. त्या 11 मागण्या कोणत्या होत्या तर राजकीय कैद्यांची मुक्तता ज्या आहेत त्या तिथे करणे. ह्या मागण्या जर मान्य केल्या गेल्या नाहीत तर सविनय कायदेभंगाची चळवळ चालू करण्यात येईल असं गांधीजींकडून सांगण्यात आलं. त्या मागण्या कोणत्या, त्या राजकीय कैद्यांची मुक्तता, व्यापारी भांडवलदार मागण्या काही होत्या, शेतकरी मागण्या ज्यामध्ये मीठ रद्द करणे, लष्करी खर्च 50% कमी करणे, दारूबंदी, CID मध्ये सुधारणा करणे, शस्त्र कायद्यात बदल, टपाल आरक्षण विधेयक, रुपया स्टर्लिंग विनिमय दर रद्द करणे, दर जो आहे तो भारतीयांच्या फेवरमध्ये करणे, कापड उद्योगाचं संरक्षण, भारतीयांसाठी किनारी नौवहन जे ते खुलं करणे, जमीन महसूल 50% कमी आणि मिठावरील सरकारी मक्तेदारी जी ती रद्द करणे. आता 11च्या 11 मागण्या लक्षात ठेवण्याची गरज नाही, जनरल आहेत, त्या विचारणार नाहीत. 11 मागण्या कोणत्या होत्या त्या तुमच्या एक रेफरन्ससाठी त्या लक्षात असू द्या. 11 मागण्या कोणत्या आहेत गांधीजींच्या 11 मागण्या. त्यामध्ये काही सामान्य मागण्या, काही व्यापारी भांडवलदार मागण्या, काही शेतकऱ्यांसाठीच्या मागण्या होत्या. सरकारकडून आता ह्या मागण्या दिल्यावर जे आहे ते सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रेस कार्य समितीने जे आहे ते गांधीजींना सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचे पूर्ण अधिकार जे आहेत ते तिथे दिलेत. सविनय कायदेभंगाची चळवळीच्या माध्यमातून जे आहे ते तिथे मिठाची निवड केली गेली. मिठाची निवड केली गेली, दांडी यात्रा काढली गेली तिथे गांधीजींकडून. त्यामध्ये बघा, पाण्यानंतर मिठाचीच का निवड केली गेली बरं, कारण गांधीजींनी तिथे सांगितलेलं होतं सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात जी आहे ती दांडी यात्रेच्या माध्यमातून केली गेली. कारण पाण्यानंतर मीठ अशी एकमेव वस्तू आहे ज्यावर कर लावून सरकारने लाखो उपाशी, आजारी आणि असह्य लोकांपर्यंत पोहोचू शकतं. एक अमानवी कर आहे असं तिथे सांगण्यात आलं. कारण मीठ जे आहे, मिठाच्या माध्यमातून आपण प्रत्येक घराघरापर्यंत जाऊ शकतो व प्रत्येक घरातल्या व्यक्तीला तिथे असे व्यापक आंदोलन सहभागी करू शकतो. त्याकरताच जे आहे ते गांधीजींनी मिठाची तिथे निवड केली गेलेली होती. स्वराज्य या संकल्पनेला ग्रामीण गरिबांच्या दैनंदिन समस्यांशी जोडणारं माध्यम होतं मीठ. कोणताही सामाजिक भेदभाव नाही, शहरी जनतेला सामान्य जनतेच्या दुःखाशी जोडण्याची प्रतिकात्मक संधी जी आहे ती तिथे होती. आणि मिठावर जो आहे तो कर अन्यायकारक होता असं देखील तिथे गांधीजींनी सांगितलं होतं. त्याकरताच त्यांनी दांडी येथे जाऊन मिठाचा सत्याग्रह करून सविनय कायदेभंगाची चळवळ चालू करण्यासाठी जी आहे ती मिठाची निवड केलेली होती. त्यामध्ये 12 मार्च ते 6 एप्रिल 1930 दरम्यान दांडी यात्रा काढण्यात आली. तिथे गांधीजी साबरमती आश्रमातील 78 अनुयायांसह अहमदाबाद येथे गेले. अहमदाबाद या ठिकाणी
तिथे 6 एप्रिल रोजी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावर मूठभर मीठ उचलून कायदेभंग केला आणि गुजरातमध्ये 300हून अधिक गावच्या अधिकाऱ्यांनी जे ते राजीनामा दिलेले होते. दांडी यात्रा 12 मार्च ते 6 एप्रिल 1930च्या दरम्यान झाली होती. त्यामध्ये बघा चळवळीचा विस्तार जो तो इतर भागांमध्ये देखील झाला. दांडी यात्रेच्या माध्यमातून सविनय कायदेभंग चळवळ जी आहे ती चालू केली काँग्रेसने किंवा गांधीजींनी. त्यामध्ये इतर भागांमध्ये तामिळनाडू या ठिकाणी सी राजगोपालाचारी यांनी तिरुचिरापल्ली ते वेदारण्यम इथे मिठाची पदयात्रा काढली. कोइंबतूर आणि मदुराईमध्ये दारूबंदी मोहिमेला मोठा पाठिंबा मिळाला. नाव लक्षात ठेवा, सी राजगोपालाचारी यांनी तामिळनाडूमध्ये सत्याग्रह केला. विचारले जातात हे. पेशावर येथे खान अब्दुल गफार खान किंवा त्यांना बादशाह खान असंही म्हटलं जातं किंवा सरहद गांधी असंही म्हटलं जातं, त्यांनी खुदाई खिदमतगार नावाची संघटना स्थापन केली. तर परीक्षेत विचारलं खुदाई खिदमतगार नावाची संघटना कोणी स्थापन केली, तर खान अब्दुल गफार खान यांनी. यस, बघा तिथे त्यांनी उठाव केले सरकार विरोधात, त्यांना लाल डगले असंही म्हटलं जातं. 92% मुस्लिम लोकसंख्येच्या प्रांतातील उठावाने ब्रिटिश सरकार जे ते तिथे हादरलं. एक आठवड्याकरता जे आहे ते पूर्ण त्या ठिकाणी ब्रिटिश शासनाचा कुठलाही प्रभाव नव्हता व सरहद गांधी यांच्याच खान अब्दुल गफार खान यांच्याच नेतृत्वाखाली जे आहे ते पूर्ण त्या ठिकाणी प्रशासन उभं केलं गेलेलं होतं. यस, नंतर धारासना गुजरात येथे सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते मिठाच्या सत्याग्रहाचं आंदोलन केलं गेलं. धारासना याच्यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे की धारासना येथे नेतृत्व कोणी केलेलं होतं, तर ते सरोजिनी नायडू यांनी केलेलं होतं. त्यामध्ये गांधीजींचे पुत्र होते मणिलाल, त्यांचाही सहभाग होता. गांधीजींचे पुत्र मणिलाल यांचाही तिथे सहभाग होता. त्यामुळे सांगतो ना मी की ज्या काही फॅक्ट्स आतापर्यंत सांगितलेल्या आहेत त्यांना थोडं सिरियसली घ्या. कुठून काय प्रश्न येईल काही सांगता नाही येत. नंतर विविध प्रांतातील आंदोलन जर पाहिलं तर आंध्र प्रदेशात पूर्व पश्चिम गोदावरी, कृष्णा आणि गुंटूर या ठिकाणी मिठाच्या पदयात्रा काढण्यात आल्या. शिबिरम किंवा कॅम्प्स जे आहेत ते तिथे उभारले गेले. ओरिसामध्ये गोपाल बंधू चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बालेश्वर, कटक आणि पुरी जिल्ह्यांमध्ये जे आहे तो तिथे सत्याग्रह करण्यात आला. गोपाल बंधू चौधरी ओडिसामध्ये. बंगाल इथे सर्वात जास्त अटक आणि हिंसक घटना घडल्या. मिदनापूर आणि आसाम मध्ये जे आहे ते तिथे आरामबागमध्ये मिठाचा सत्याग्रह आणि चौकीदारी कर याच्या विरोधात आंदोलन झालं. चितगाव शस्त्रागारावर हल्ला झाला सुरेसेन यांच्या नेतृत्वाखाली. हे देखील मग अशी सांगितलं मी, सुरेसेन यांच्या नेतृत्वाखाली जो आहे तो चितगाव शस्त्रागारावर हल्ला करण्यात आला. त्यामध्ये प्रीतिलता वड्डेदार, कल्पना दत्त यांचा सहभाग होता. बिहारमध्ये अंबिकाकांत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली पाटण्यातील नखास तलावावर मीठ तयार केले गेले आणि चौकीदार करविरोधी आंदोलनाने त्याची जागा घेतली. अंबिकाकांत सिन्हा बिहारमध्ये जे आहे ते त्यांच्या नेतृत्वाखाली चळवळ राबवण्यात आली. नंतर सोलापूरमध्ये जे आहे ते गांधीजींच्या अटकेनंतर सर्वात प्रखर प्रतिसाद इथे होता. कापड गिरणी कामगारांचा संप, आंदोलकांनी समांतर सरकार जे ते स्थापन करण्यात आलं. नंतर राणी गायंडुलू जे आहे त्या नागा आध्यात्मिक नेत्याने परकीय राजवटीविरुद्ध एक बंडाचा झेंडा उभारलेला होता. राणी गायंडुलू जी त्यांनी देखील ब्रिटिश प्रशासनाविरुद्ध नागालँडमध्ये एक सशस्त्र लढा तिथे उभारलेला होता. त्यांना फक्त केवळ 13 वर्षाच्या होत्या. ऑक्टोबर 1932 मध्ये त्यांना तिथे सरकारने पकडलं आणि जन्मठेपेची शिक्षा दिली. जेव्हा स्वतंत्र भारताचं सरकार अस्तित्वात आलं 1947-48 तेव्हा त्यांची तिथे तुरुंगातून 1946 अंतरिम सरकारने तिथे त्यांची तुरुंगातून मुक्तता केली होती. राणी गायंडुलू लक्षात ठेवा, नागालँडमध्ये त्यांनी जो आहे तो सरकार विरोधात आंदोलन केलेलं होतं. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही स्वतंत्र लोक आहोत, पण गोऱ्या माणसांनी आमच्यावर राज्य करू नये, आमच्यावर जे आहे ते तिथे आम्हाला जे ते स्वतंत्र करावं अशी त्यांची मागणी होती. नंतर गुजरातमधील काही जिल्ह्यांमध्ये करबंदी चळवळ जी ती राबवण्यात आली होती. महाराष्ट्र, युपी, आसाम इत्यादी ठिकाणी देखील जे ते चळवळी करण्यात आल्या होत्या. बघा, वन कायद्यांचे, फॉरेस्ट लॉजचं उल्लंघन, जिथे आता मिठाच्या कायद्याचं ज्या ठिकाणी मीठ सत्याग्रह करता शक्य नव्हतं, मीठ सत्याग्रह जो आहे तो किनारी भागांमध्ये किंवा जिथे तलाव आहेत, पाण्याचा भाग आहे तिथे शक्य होतं. पण जिथे शक्य नाही मधला जो भाग आहे हिंटरलँडचा, त्याच्या मिठाच्या ऐवजी जे आहे ते वन कायद्यांचं उल्लंघन करण्यात आलं. यस, कायदेभंग करण्यात आलं. बघा, तिथे प्रामुख्याने वन कायद्यांचं उल्लंघन, जनावरे चरण्यावर आणि लाकूड तोडीवरील निर्बंध जुगारून जंगलातील उत्पादनांची जाहीर विक्री केली गेली.
संयुक्त प्रांत युनायटेड प्रॉव्हिन्सेसमध्ये देखील तिथे महसूल न देण्याचे आणि शेतकऱ्यांनी भाडे न देण्याचे आवाहन करण्यात आलं. चळवळीचा परिणाम काय झाला तर परदेशी कापड आणि वस्तूंच्या आयातीत मोठी घट, दारू, अबकारी आणि शेतसाऱ्यातून मिळणाऱ्या सरकारी महसुलात प्रचंड घट झाली. कायदेमंडळाच्या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकला गेला. महिलांचा देखील सहभाग होता त्यामध्ये, मुस्लिमांचा देखील सहभाग होता आणि व्यापारी आणि आदिवासींचा देखील तिथे सहभाग होता. सरकारी प्रतिसाद काय होता बरं तर जुलै 1930 मध्ये लॉर्ड आयर्विन यांनी गोलमेज परिषद जी आहे ती भरवली. काँग्रेस आणि सरकारमध्ये मध्यस्थी करण्यासाठी किंवा चळवळ थांबवण्यासाठी, आंदोलन थांबवण्यासाठी जे आहे ते सविनय कायदेभंगाचा तेज बहादूर सप्रू आणि M.R. जयकर यांना मध्यस्थ म्हणून नियुक्त करण्यात आलं. तेज बहादूर सप्रू आणि M.R. जयकर यांना मध्यस्थ म्हणून तिथे नियुक्त केलं गेलं. गांधीजी आणि नेहरूंच्या अटी काय होत्या सरकारसमोर तर ब्रिटन पासून वेगळे होण्याचा अधिकार म्हणजेच पूर्ण स्वराज्य देणे, नंतर संरक्षण आणि अर्थकारणावर पूर्ण नियंत्रण असलेले राष्ट्रीय सरकार स्थापन करणे म्हणजे जबाबदार शासन स्थापन करणे आणि ब्रिटनच्या आर्थिक दाव्यांसाठी स्वतंत्र लवाद स्थापन करणे. तडजोडी न झाल्याने चर्चा जी आहे ती पुन्हा तिथे फिसकटली.